हा प्रवास चालू होतो सांताक्रूझवरून. सांताक्रूझ ते तुळजापूर हे अंतर 360 किलोमीटर इतकं आहे. अटल सेतू नंतर NH 348 ने JNPT दिशेने जात मुंबई पुणे एक्सप्रेस वे पकडला. पुणे बायपास कडून पुढे चहा नाश्त्यासाठी छोटासा ब्रेक घेतला. नंतर NH 65 वरून सोलापूरच्या दिशेने प्रवास करत अखेर तुळजापूरच्या रोडला लागलो. वाटेतच हॉटेल वैष्णवी दिसलं. दुपारपासूनचा प्रवास चालू होता म्हणून खूप जास्त भूक लागली होती. मस्तपैकी गावरान मटणावर ताव मारून दुसऱ्या दिवशीचा प्लॅन ठरला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जात आहोत तुळजापूरला. 5 वाजता आपण मुंबईवरनं निघालो होतो आणि पुण्याला पण इथे येईपर्यंत आता वाजलेले आहेत 11 आणि आपण ब्रेक घेतलेला आहे जेवणासाठी. तर मंदिराच्या जवळपासच कुठेतरी स्टे करून आपण उद्या सकाळी देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आणि तिथूनच पुढे असलेल्या येडाई देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर संपूर्ण ब्लॉग नक्की बघा. ब्लॉग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया. तुळजापूर पासून 80 किलोमीटरच्या अलीकडे वाशी म्हणून एक गाव आहे. तिथेच आम्ही वस्ती करायचं ठरवलं. निकिता लॉजिंग मध्ये तुम्हाला 1,500 पर्यंत स्वच्छ व छान रूम मिळून जातील. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता वाजलेले सकाळचे 10 आणि आता आम्ही निघत आहोत तुळजाभवानी मंदिरामध्ये. तर लेट्स गो गाईज. सकाळी तुळजापूरमध्ये पोहोचताच भक्तिमय वातावरण जाणवायला लागलं. प्रत्येक रस्त्यावर जय भवानीचा जयघोष, भक्तांची गर्दी आणि प्रसन्न वातावरण. इथूनच या यात्रेची खरी सुरुवात झाली. आता आम्ही मंदिर परिसरात पोहोचलेलो आहोत आणि आम्ही तुळजाभवानीची मूर्ती घेतो. मूर्ती इतकी सुंदर भेटली आहे आम्हाला, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. दादा अष्टभुजा मूर्ती दाखव ना. काय प्राइस आहे याची? आणि दाखव अजून. ₹5.5. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसाद, फुलं, नारळ आणि पूजेच्या साहित्यांची अनेक दुकाने दिसतात. प्रत्येक भक्तांच्या चेहऱ्यावर आईच्या दर्शनाची उत्सुकता स्पष्ट दिसते. तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. या मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून आई तुळजाभवानीला विशेष स्थान आहे. मंदिरातील स्वयंभू मूर्ती आणि येथील आध्यात्मिक वातावरण प्रत्येक भक्ताला वेगळाच अनुभव देतं. रांगेतून पुढे जाताना प्रत्येक क्षण खास वाटत होता आणि अखेर तो क्षण आला. आई तुळजाभवानीचं दर्शन कॅमेऱ्यात क्षण पूर्णपणे कैद करता येत नाही, कारण काही भावना फक्त मनातच जपायच्या असतात. कारण की जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा फोन किंवा आईचे फोटो काढण्यात सक्त मनाई हे बोर्ड दिसून येतात. त्यामुळे तिथले सिक्युरिटी आपल्याला फोन बाहेर काढण्यास नकार देतात. त्यामुळे आईचं रूप आपण कॅमेऱ्यामध्ये साठवता येत नाही, पण डोळ्यामध्ये मन भरून आईला बघितलं की मन प्रसन्न होऊन जातं. तर मंदिर संपूर्ण आपण कॅप्चर केलेलं आहे, पण कल्लोल कल्लोल कल्लोल
कल्लोल तीर्थ आणि गोमुख यांचं काम चालू असल्यामुळे आपल्याला ते बघायला नाही भेटलं. तिथे जाण्यासाठी एंट्री बंद केली होती पूर्णपणे. तर चला आता आपण येडाई देवीचं दर्शन घेऊया. आम्ही रस्त्यात आम्हाला पायनॅपलचं आता फ्रूट भेटले ते आम्ही खातोय. चला बाय बाय. तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आणखी एका शक्तिस्थानाकडे. तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल, पण तुळजाभवानी आणि येरमाळ्याची आई येडाई यांचं एक खास नातं सांगितलं जातं. स्थानिक आख्यायिकेनुसार या दोन्ही देवी भगिनी स्वरूप मानल्या जातात. म्हणूनच अनेक भाविक तुळजापूरच्या दर्शनानंतर येरमाळ्यात जाऊन आई येडाई देवीचं दर्शन घेतात. म्हणूनच आम्ही ही परंपरा जपत तुळजापूरकडून येरमाळ्याकडे निघालो. काही वेळातच आम्ही येडाई देवीच्या मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरात कॅमेरा वापरण्यास मनाई असल्यामुळे देवीचं दिव्य रूप आम्हाला कॅमेऱ्यात टिपता आलं नाही. पण काही गोष्टी अशा असतात ज्या कॅमेऱ्यात नाही तर मनात कायमच्या जपल्या जातात. आई येडाई देवीचं मनपूर्वक दर्शन घेऊन तिचे आशीर्वाद घेतले आणि तो क्षण अनुभवण्यासाठी लागतो. काही अनुभव शब्दात सांगता येत नाहीत आणि काही दर्शन कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यात आणि मनातच अधिक सुंदर जपली जातात. तर मित्रांनो, आपलं येडाई देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तुळजापूरवरून आपण येडाई देवीचं दर्शन करण्यासाठी आलो होतो आणि आता आपण जात आहोत घरी. तर अनफॉर्च्युनेटली काही सीन घ्यायचे राहून गेले कारण की पाऊससुद्धा अचानक खूप आला. प्लॅनसुद्धा अचानक बनला होता. आणि आता येडाई देवीला येडाई हे नाव का पडलं ते आपले दादा आपल्याला स्टोरी सांगतील, ते ऐकूया आपण. नमस्कार. आज येडेश्वरीच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे. येडेश्वरीचं दर्शन म्हणजे ही कथा आहे रामायण काळातली. भगवान प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेला वनवासात शोधत होते, रावणाने अपहरण केल्यानंतर, त्यावेळेला देवी पार्वतीच्या मनात आलं की आपण प्रत्यक्ष मनुष्य रूपात जेव्हा भगवान आलेले आहेत तर ते त्यांना काय कळतंय किंवा नाही त्यांची परीक्षा पाहूया. आणि परीक्षा पाहण्यासाठी देवी प्रकट झाली तिकडे. त्यांनी सीतामाईचं रूप घेतलं. सीतामाईचं रूप घेतल्यानंतर त्या प्रभू रामचंद्राच्या पुढे उभे राहिल्या. प्रभू रामचंद्राला क्षणात त्यांनी ओळखलं आहे की ही सीताई नसून देवी पार्वती आहे. आणि देवी पार्वतीला त्यांनी अचानक आई येडी आहेस का, मी तुला ओळखणार नाही, अशा पद्धतीने उद्गार काढले. आणि येडी म्हटल्यानंतर तिचं नाव येडेश्वरी ठेवलेलं आहे. आई येडेश्वरीचं नाव त्या पद्धतीने पडलेलं आहे. आणि आई येडाईची कथा अशी पद्धतीने रामाच्याशी निगडीत आहे. त्या रामायण काळापासून हे पुराण त्या देवस्थान इथे आई येडेश्वरीच्या रूपात तिथे स्थापन झालेलं आहे. आई इथेच थांबली भक्तांच्या रक्षणासाठी आणि सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी. बोल त्या येडेश्वरीचं उधो उधो. तर मित्रांनो, आपला आजचा प्रवास इथेच संपत आहे. सकाळी आपण तुळजापूर केलं, दुपारनंतर आपण येडाई देवीचं मंदिर केलं. अक्कलकोटला जायचा सुद्धा प्लॅन होता, पण तुळजापूरला आपल्याला दर्शन घेण्यासाठी लेट झाल्यामुळं आपल्याला तिकडे जाता नाही आलं. तर भेटूया एका नवीन ठिकाणी, एका नवीन प्रवासात, एका नवीन इतिहासासोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करत राहा. जय शिवराय.